Good afternoon, sir. Good afternoon, sir. Good afternoon. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या तासात बघितलं होतं की वारली चित्रकला म्हणजे काय, वारली चित्रकलेचा अर्थ म्हणजे काय, किंवा वारली चित्रकलेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे चित्र येतात. उदाहरणार्थ आपण बघितलं होतं की वेगवेगळ्या आकृत्या, भूमिती आकृत्या, रेखाटन, चिन्हे, आकार, किंवा आपण एखादी संस्कृती दाखवताना त्यांची चित्रे, किंवा आपण त्याच्यामध्ये नैसर्गिक चित्रे बघितली, इत्यादी प्रकारचे आपले उदाहरणामध्ये आपण वारली चित्रकलेमध्ये त्यांची उदाहरणे बघितली. त्याच्यामध्ये आपण बघितलं की आपण वारली चित्रकलेचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने करू शकतो. म्हणजे की जसं त्या चित्राच्या माध्यमातून आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारचा संदेश भेटत असतो. त्या संदेशातून आपण आपल्या जीवनातील जे लपलेले सप्तगुण आहेत त्यांचा विकास करून आपण वारली चित्रकलेद्वारे त्यांना वाव करून किंवा त्यांच्यामधून आपण एक नवीन गुण आपण अवगत करू शकतो. किंवा आपण त्यामध्ये वारली चित्रकलेमध्ये वेगवेगळे ज्या गोष्टी असतात, निसर्ग वगैरे दाखवला असतो, त्याच्यामध्ये त्याने दाखवलेल्या निसर्गाच्या चित्रामधून आपण आपल्या जीवनातील जे उणीवा आहेत त्या दूर करू शकतो, किंवा नवीन ज्ञानाची आपण प्राप्ती करू शकतो. म्हणजे की एखादं चित्र तुम्हाला दाखवले, समजा ते चित्र तुम्हाला मी दाखवलं होतं अगोदर, त्या चित्रामध्ये तुम्ही बघितलं की त्या चित्रामध्ये कोणकोणत्या प्रकारची झाडे, फुले, निसर्ग दाखवला आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती दाखवली. म्हणजे जसं काही माणसं गाताना दाखवली होती, किंवा काही माणसं काही वाद्य वाजवताना दाखवली होती, किंवा काही माणसं काही शेतीत काम करताना दाखवली होती. वेगवेगळ्या प्रकारची झाडे, पशु पक्षी दाखवले होते, बघितलं असेल तुम्ही त्याच्यामध्ये. तर या सगळ्या चित्रांचा किंवा या सगळ्या आकृतींचा आपल्या जीवनामध्ये आपण एक प्रकारे चांगला उपयोग करू शकतो. की आपण एखादा चित्रकार असेल, गायक असेल, किंवा एखादा नाट्यकार असेल, किंवा एखादा खेळाडू असेल, तर ह्या अशा वेगवेगळ्या खेळाडू किंवा चित्रकार, गायक, नृत्यकार, नाटककार यांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो. म्हणजे या चित्रातून आपण बघितलं की त्या चित्रामधून आपण कोणकोणत्या प्रकारची गोष्टी शिकलो. तर प्रामुख्याने आपण दोन गोष्टी शिकलो की चित्रामधून आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपले ज्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत त्या आपण समस्या दाखवू शकतो, किंवा आपल्या अडचणी, आपल्या भविष्यामध्ये आपल्याला काय बनायचं आहे ते आपण त्या प्रकारे दाखवू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण वारली चित्रकलामधून काल बघितल्या. तर थोडक्यात असं सांगता येईल की चित्रकलामधून आपण भरपूर काही गोष्टी साध्य करू शकतो, आणि या त्याच्याशी आपण आपल्या भविष्यातील काही ज्या घटना आहेत किंवा भविष्यकाळामध्ये जे आपण काही बनायचं असेल, काही आपल्या जे स्वप्न असतील ते आपण पूर्ण करू शकतो. म्हणजे भूतकाळाचा आपण उपयोग करून भविष्यकाळाशी संपर्क साधू शकतो. अशा प्रकारे आपण वारली चित्रकला या गद्य विभागामधून विद्यार्थी मित्रांनो आपण भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा संबंध आज बघितला.